नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वी गणित या पुस्तकातील आपण काही पाठ पाहणार आहोत. द्वितीय सत्र परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या बेसिकच्या दृष्टिकोनातून आपण काही व्हिडिओची शृंखला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पर्यंत सोपे गणित या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मानसिकच्या दृष्टिकोनातून त्यांची गणितीय क्षमता वाढण्यासाठी हे चॅनल अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर नवीन असाल तर प्रथम या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि शेअर करा. तर विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओमध्ये पृष्ठफळ व घनफळ या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मग या पाठामध्ये काय आकार आहेत बघा. ज्या आकारचं आपल्याला घनफळ पृष्ठफळ काढायचंय, मग त्यामध्ये कोणते सुरुवातीला आकार आहेत बघा. त्यामध्ये घन घन म्हणजे क्यूब. मग घनाला कसं असतंय, चारही बाजू सारख्या, लांबी रुंदी उंची जाडी सगळं सारखं. त्यानंतर इष्टिकाची. मग घनासारख्या वस्तू आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या आहेत? आपला ठोकळा आहे, जो आपण लुडो मध्ये वापरतो. तो घन आकाराचा असतो, त्याला 6 पृष्ठ असतात. किती पृष्ठ असतात? 6. त्यानंतर इष्टिकाचिती. मग इष्टिकाचितीचा आकार कसा असतो? आपल्या घरामध्ये जे कपाट दिसते ते कोणत्या आकाराचं असते? इष्टिकाचिती. तुमच्या आईच्या लग्नामध्ये तुमच्या मामानं तुमच्या आजोबांनी दिलेलं गिफ्ट, ते कपाट, आईच्या साड्या आहेत त्या कपाटामध्ये, ते कपाट इष्टिकाचिती आकाराचं असतं. तुमची साबणाची वडी, आपण जो रोज साबण लावतो, तो पण इष्टिकाचिती आकाराचा असतो. त्यानंतर आपली बांधकामाची वीट, ती पण इष्टिकाचिती आकाराची असते. अनेक आकार. आपण हे आकार त्या आकारासोबत जर कम्पेअर केल्या वस्तू, तर आपल्याला ते आकार लक्षात येतील. आणि त्या आकारावरून आपल्याला लांबी रुंदी उंची वेगवेगळी असते. इष्टिकाचितीची लांबी वेगळी, उंची वेगळी आणि रुंदी वेगळी. घनाचं लांबी रुंदी उंची सर्व एकच. त्याच्यामुळे घनाचं घनफळ एलचा घन, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची याचा घन. आणि इष्टिकाचितीचं घनफळ जर काढायचं म्हणलं तर आपल्याला बी गुणिले एच गुणिले हाईट एच, म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बरोबर. मग अशा प्रकारे आपल्याला हे आकार लक्षात घ्यायचे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, प्रथम गणित काय माहितीये का? आता मग आपल्या दुकानावर जे खोकं असते, बिस्किटचं खोकं, कोणतंही खोकं, ते इष्टिकाचिती आकाराचं असते. आपल्याला ते आकार पण लक्षात आले पाहिजे. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे? एका खोक्याची लांबी 20 सेमी, रुंदी 10.5 सेमी व उंची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ काढा. मी आत्ताच काय सांगितलं तुम्हाला? खोकं हे कोणत्या आकाराचं आहे? इष्टिकाचिती. मग आपल्याला खोक्याचं घनफळ काढायचं म्हणजे इष्टिकाचितीचे घनफळ काढायचे. म्हणून इथं लिहायचं खोके, खोक्याचे घनफळ बरोबर इष्टिकाचितीचे घनफळ. बरोबर. इष्टिकाचितीचे घनफळ. म्हणून आता खोक्याचं घनफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती दिली या ठिकाणी? 20 गुणिले रुंदी किती दिली? 10.5, उंची किती दिली? 8. या तिन्हींचा काय करायचा? गुणाकार करायचा. आणि जे उत्तर येईल ते काय राहील? घनफळ. मग चला गुणाकार करू. मग 20 गुणिले 10.5, 20 गुणिले 10.5, गुणाकार करायचा. 5 शून्य शून्य, 5 दोन्ही 10, परत शून्याला शून्य, शून्याला शून्य, परत एकला शून्य, एक न शून्याला गुणलं शून्य, एक दोन दोन, शून्य शून्य एक आणि 2. बरोबर. एक स्थानांतर दशांश म्हणून दशांश 210. परत त्याला कितनं गुणायचं? 8 न. 210 ला जर 8 न गुणलं, 8 शून्य शून्य, 8 एक 8, 8 दोन्ही 16, म्हणजे तुमचं 1680 घ सेमी. 1680 घ सेमी किंवा सेमीचा घन, हे झालं तुमचं खोक्याचं घनफळ. खोक्याचे
घनफळ बघा. काय अवघड आहे का विद्यार्थ्यांनो? अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अ, प्रत्येक गणित असं सोप्या पद्धतीने खाली जाऊन खाल्ल्या लेवलला जाऊन अशी गणितं मी तुम्हाला सोडून देतो. अतिशय सोप्या पद्धतीने. फक्त तुम्ही लाईक आणि शेअर करा. आणि चॅनल लगेच सबस्क्राईब करा. एका इष्टिका चिती आकाराच्या दुसरं गणित पाहूया. साबणाच्या वडीचे बघा, साबण कोणत्या आकाराची असते? इष्टिकाची. मी तुम्हाला सांगितले की बाबा तुम्ही आकार लक्षात ठेवा. घनफळ दिले, आता काढायचंय का? नाही. घनफळ दिले 150 सेमी आहे, तर तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल तर जाडी काढायची. काय काढायची? जाडी म्हणजे उंची काढायची तिची. मग आता या ठिकाणी काय बघा, साबणाच्या वडीचे घनफळ. साबण कोणत्या आकाराची? इष्टिकाची ती आकाराची. साबणाच्या वडीचे घनफळ बरोबर इष्टिका चितीचे घनफळ लक्ष द्या. म्हणून साबणाच्या वडीचं घनफळ काय? इष्टिका चितीचं घनफळ एल गुणिले बी गुणिले एच. या ठिकाणी एल म्हणजे काय? काय काय दिलंय? घनफळ दिले. तुम्ही घनफळ मांडून टाका ना. घनफळ किती दिले? 150. ओके, मांडलं. त्यानंतर लांबी एल किती दिली? 10 सेमी. रुंदी किती दिली? 5 सेमी. आणि जाडी म्हणजे एच काय करायची? काढायची. बरोबर. मग आता 5 दोन्ही हे इकडे गुणाकारात आहेत, इकडे आल्या भागाकारात. सोपी पद्धत. बरोबर एच. हे शून्य काटा, हे शून्य काटा. काय अवघड आहे का? 5 एक 5, 5 त्रिक 15 म्हणजे 3 गुणिले एच. 3 गुणिले एच. म्हणून साबणाच्या वडीची जाडी किती झाली? 3 सेमी. बघा, काय अवघड आहे का? एकदा सूत्र तुम्हाला लक्षात आले, किमती ठेवता येतात, आणि किमती ठेवता आले की सोडवता येते. तुम्ही या पाठामध्ये आकार लक्षात ठेवा, सूत्र पाठ करा. तुम्हाला पाठ निश्चित सोपा जाईल. ओके, अभ्यास करा. नमस्कार.